जागते रहो। लग्न जुळवताना सध्या सर्वात जास्त मदत घेतली जाते ती मॅट्रिमोनियल साइट्सची, म्हणजेच ऑनलाईन विवाह संस्थांची। कोणत्याही ओळखीची गरज नसते किंवा कोणाचाही सल्ला न घेता लग्न जमवता येत असल्याने लग्न जमवणाऱ्या संस्थांची मागणी वाढली आहे। ऑनलाईन विवाह संस्थांची लोकप्रियता वाढल्याने सायबर चोरांचीही वाईट नजर या संस्थांवर पडली आहे। त्यामुळे आता जर तुम्ही पण अशा साइट्सवरून लग्न जमवण्याचा प्रयत्न करत असाल तर सावध राहा। अशा साइट्सचा आधार घेऊन मोठ्या प्रमाणावर लोकांना लुटणारी टोळी सक्रिय झाली आहे। अनेक शहरातून अशा फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहेत। अनेक लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आलाय। तुम्ही देखील ऑनलाईन विवाह संस्थांची माहिती घेऊन लग्न जमवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा। अशा फसवणुकीत एक व्यक्ती किंवा संपूर्ण टोळीचा समावेश असू शकतो। यात सायबर चोर त्यांचे प्रोफाईल ऑनलाईन विवाह संस्थांच्या वेबसाईटवर बनवतात। यात चोर स्वतःला अनिवासी भारतीय म्हणजेच NRI असल्याचं सांगतात। ओळख वाढून विश्वास संपादन केल्यानंतर ते अडचणीत असल्याचं सांगून किंवा इतर कोणतं तरी काम आहे असं सांगून पैसे मागतात। विश्वास ठेवून समोरच्याने पैसे दिल्यानंतर हे सायबर चोर गायब होतात। इतकंच नाही तर त्यांची प्रोफाईलही ते गायब करतात। सायबर चोर भेटवस्तू पाठवत असल्याचं सांगत समोरच्याला खुश करतात, पण हे गिफ्ट घ्यायचं असेल तर एअरपोर्टवर फीस किंवा टॅक्स चुकवावा लागेल असं सांगितलं जातं। या फीसच्या नावावर हजारो रुपये तर कधी लाखो रुपये देखील लंपास केले जातात। इतकंच नाही तर कस्टम ऑफिसरला फेक कॉल देखील येतो आणि पैसे न चुकवल्यास तुरुंगवास होण्याची भीती देखील दाखवली जाते। काही प्रकरणात लग्न झाल्यानंतर काही दिवसातच पैसे आणि दागिने घेऊन चोरांनी पळ काढल्याची अनेक प्रकरणं आपण ऐकली आणि पाहिली असतील। अशा फसवणुकीत महिला चोरांचा सहभाग मोठा आहे। सायबर चोर अशा लोकांना हेरतात ज्यांना लवकरात लवकर लग्न करायचं आहे। अशा महिला किंवा पुरुषांशी मैत्री करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचा विश्वास संपादन केला जातो आणि नंतर विविध प्रकारच्या गरजांच्या नावावर पैसे लुटले जातात। गृह मंत्रालयाने देखील ऑनलाईन विवाह संस्थांच्या वेबसाईट्सवरून होणाऱ्या फसवणुकीबाबत लोकांना सतर्क राहण्याचा संदेश दिलाय। अशा प्रकारच्या साइट्सवर स्वतःचं नाव नोंदवायचं असल्यास त्यासाठी वेगळा ईमेल ID तयार करण्याचे तसेच समोरील व्यक्तीची संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच विश्वास ठेवण्याचा सल्ला देण्यात आलाय। लग्नासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींची होत असलेली फसवणूक पाहता आता लग्न जुळवणाऱ्या वेबसाईट्सनी देखील खबरदारीची पावलं उचलायला सुरुवात केली आहे। अनेक वेबसाईट्सवर आता ओळखपत्र, शिक्षण, नोकरीचं ठिकाण यासारख्या गोष्टी तपासून मगच प्रोफाईल बनवली जात आहे, त्यासाठी परवानगी दिली जाते। अशा वेबसाईटवरचे मेसेजेस देखील कुठेही कॉपी करता येऊ शकत नाही, त्यामुळे ते सुरक्षित असतात आणि कोणी त्याचा चुकीचा वापर करू शकत नाही। यासोबतच बनावट प्रोफाईल ओळखण्यासाठी मल्टी स्टेज प्रोफाईल रिव्ह्यू देखील केला जातो। बनावट प्रोफाईल असलेली व्यक्ती तुमच्या आर्थिक परिस्थितीबाबत नक्की विचारेल, ते तुमच्याशी लवकर मोकळेपणाने बोलायला सुरुवात करतील, तुमच्या प्रेमात पडला असल्याचं सांगतील। त्यांची कोणतीही सोशल मीडिया प्रोफाईल तुम्हाला कधीच सापडणार नाही, असली तरी त्यावर अगदी तुरळक माहिती आणि मित्रपरिवार असेल। एकाहून अधिक मोबाईल नंबर त्यांच्याकडे असण्याची शक्यता आहे। अशा व्यक्तीने त्यांच्या घरी एकटं बोलवल्यास किंवा कोणत्याही हॉटेल रूममध्ये भेटायला बोलवलं तर स्पष्ट शब्दात नकार द्या। सार्वजनिक ठिकाणी भेटणं कधीही सुरक्षित असतं। अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी स्वतः सावध असणं खूप गरजेचं आहे। कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका। अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका। ऑनलाईन विवाह संस्थांच्या प्रोफाईल व्हेरिफिकेशन, सिक्युअर्ड मेसेजिंग यासारख्या सुविधांचा लाभ घ्या। कोणीही संशयित व्यक्ती आढळल्यास लगेच तक्रार दाखल करा। यामुळे आपण इतरांनाही फसवणुकीपासून वाचवू शकतो। तुम्ही कुठल्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी पडला असाल तर लगेचच नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल cybercrime.gov.in वर लगेचच तक्रार करा किंवा 1930 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधा।